मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या स्क्रीनवर जे काही दिसतं ते एका क्लिकवर कागदावर कसं काय उतरतं? म्हणजे ही जी जादू आहे, जी डिजिटल जगाला खऱ्याखुऱ्या वस्तूंमध्ये बदलते, आज आपण त्याच जादुई मशीनबद्दल बोलणार आहोत. हो, प्रिंटर्सबद्दल. तर मग चला अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न, प्रिंटर म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे एक असं मशीन आहे जे आपल्या कम्प्युटरमधल्या फाईल्स, मग ते एखादं डॉक्युमेंट असो किंवा मस्त रंगीत फोटो, त्यांना कागदावर छापून देतं. सिम्पल. ओके, तर हा बघा प्रिंटर्सचा फॅमिली ट्री. म्हणजे आपल्या या संपूर्ण सफरीचा हा नकाशा आहे. याच्यावरून आपल्याला सगळं समजून घेणं सोपं जाईल. आता इथे बघा, प्रिंटर्सचे मुख्य दोन प्रकार पडतात. एक म्हणजे इम्पॅक्ट आणि दुसरा नॉन इम्पॅक्ट. आपण काय करणार आहोत तर या प्रत्येक फांदीवर जाऊन बघणार आहोत की नक्की काय काय आहे. आता प्रिंटरच्या दुनियेतली ही सगळ्यात मोठी आणि मूलभूत विभागणी आहे, इम्पॅक्ट आणि नॉन इम्पॅक्ट. जगातला कुठलाही प्रिंटर घ्या, तो या दोनपैकी एका गटातच असणार. आणि त्यांच्या कामात जमीन आसमानाचा फरक आहे, जो समजून घेणं खूप महत्वाचं आहे. यातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे संपर्क किंवा कॉन्टॅक्ट. म्हणजे बघा, इम्पॅक्ट प्रिंटर म्हणजे अगदी जुन्या टाईपरायटरसारखा, जिथे अक्षर थेट कागदावर आदळतं, ठक ठक. या उलट नॉन इम्पॅक्ट प्रिंटर म्हणजे एखाद्या स्प्रे कॅनसारखा. तो कागदाला हात न लावता दुरूनच शाई फवारतो. ठीक आहे. मग चला, आता आपल्या फॅमिली ट्रीच्या फांद्यांवरून एक एक करून प्रवास करूया. आणि सुरुवात करूया सगळ्यात जुन्या क्लासिक प्रकारापासून, म्हणजेच इम्पॅक्ट प्रिंटरपासून. हा बघा, हा आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. अरे, याचा तो करकर असा आवाज तर आपण सगळ्यांनी कुठे ना कुठे ऐकलाच असेल, नाही का? बँकेत, दुकानात बिल किंवा पावती छापताना. आणि गंमत म्हणजे ज्या ठिकाणी कार्बन कॉपी लागते ना, तिथे आजही याचाच वापर होतो. का? कारण तो थेट कागदावर आघात करतो. बरं, मग हे काम कसं करतं? तर बघा, याच्या प्रिंट हेडमध्ये ना खूप साऱ्या बारीक बारीक पिना असतात. आणि जसा सिग्नल मिळतो तशा या पिना विजेच्या मदतीने बाहेर येतात, शाईच्या रिबनवर आदळतात आणि कागदावर एक छोटासा ठिपका तयार होतो. आणि विचार करा, हेच तंत्रज्ञान किती भारी आहे. असे हजारो लाखो छोटे छोटे ठिपके एका विशिष्ट पॅटर्नमध्ये एकत्र येतात आणि मग तयार होतात आपल्याला दिसणारी अक्षरं आणि चित्र. कमाल आहे. चला, आता इम्पॅक्टच्या आवाजाच्या दुनियेतून बाहेर येऊया आणि नॉन इम्पॅक्टच्या शांत जगात प्रवेश करूया. आणि इथे आपली ओळख होते एका खूप ओळखीच्या मित्राशी, इंकजेट प्रिंटर. हे तंत्रज्ञान म्हणजे जणू काही एक अतिशय हुशार रोबोट स्प्रे पेंटिंग करतोय. ह्याच्या प्रिंट हेडमध्ये एकतर उष्णता वापरली जाते किंवा काही खास क्रिस्टल्स, आणि यांना इलेक्ट्रिक सिग्नल मिळाला की हे शाईचे अगदी छोटे थेंब इतक्या वेगाने आणि अचूकपणे कागदावर फवारतात की विचारायची सोय नाही. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, कागदाला स्पर्श न करता. ओके, आता पुढे जाऊया. आपल्या सफरीतील शेवटचा थांबा. आणि हो, सगळ्यात जास्त कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजी. चला भेटूया लेझर प्रिंटरला. खरं सांगायचं तर ही प्रक्रिया एखाद्या जादूच्या प्रयोगापेक्षा कमी नाही, नाही का? विचार करा, यात स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे, प्रकाश म्हणजे लेझर आहे, पावडरच्या स्वरूपातली शाई आहे आणि उष्णता पण आहे. या सगळ्याचा वापर करून कागदावर इतकी स्पष्ट प्रतिमा तयार होते. हे तंत्रज्ञान खरंच अद्भुत आहे. बरं, तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की हे प्रिंटर काम कसे करतात. पण ते किती चांगलं काम करतात हे कसं ठरवायचं? म्हणजे त्यांची कामगिरी कशी मोजायची? चला, आता तेच बघूया. आता या तक्त्याकडे बघा. एका नजरेत सगळा हिशोब लागतो. क्वालिटीमधला फरक तर स्पष्टच दिसतोय. पण वेग बघा. डॉट मॅट्रिक्सचा वेग मोजतात CPS मध्ये, म्हणजे कॅरेक्टर्स पर सेकंड, अक्षरे प्रति सेकंड. तर इंजेक्ट आणि लेझरचा वेग मोजतात PPM मध्ये, म्हणजे पेजेस पर मिनिट, पाने प्रति मिनिट. म्हणजे एका बाजूला अक्षरं आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण पानं. यावरूनच त्यांच्या कामातला फरक लक्षात येतो. आता यातलाच एक खूप महत्वाचा शब्द आहे, रेझोल्यूशन. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रिंट किती स्पष्ट, किती शार्प दिसेल हे ठरवणारी गोष्ट. आणि नियम अगदी सोपा आहे, जितके जास्त डॉट्स तितकी चांगली क्वालिटी. आणि आता हा आकडा बघा, 3,60,000. विश्वास बसतोय?
एक सामान्य 600 बाय 600 DPIचा लेझर प्रिंटर फक्त एकाच चौरस इंच जागेत, म्हणजे आपल्या अंगठ्याच्या नखा एवढ्या जागेत तब्बल 3,60,000 ठिपके बसवतो. आता कळलं लेझर प्रिंटची क्वालिटी इतकी जबरदस्त का असते ते. तर मग डॉट्सच्या त्या खडखडाटापासून ते लेझरच्या शांत आणि अचूक कामापर्यंतचा हा प्रवास आपण पाहिला. आता या सफरीच्या शेवटी चला एका भविष्याकडे पाहणाऱ्या प्रश्नावर थांबूया. आजच्या या स्क्रीनच्या जगात जिथे सगळं काही डिजिटल आहे, तिथे कागदावर छापलेल्या गोष्टींचं भविष्य काय असेल? या छापलेल्या पानांची आपल्याला गरज राहील का? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला लावतो.